नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंगण लाईव्ह व माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज आमचा एक्झिट पोल आम्ही तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील. नमस्कार राजाभाऊ. नमस्कार. आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांना काय वाटतं याबद्दलची उत्सुकता आहे. कोणाची सत्ता येणार किंवा कोण पराभूत होणार याबद्दलचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. वेगवेगळे एक्झिट पोल पण सादर झालेले आहेत. या एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. या संदर्भामध्ये आपला पोल वेगळा आहे. आपला पोल वेगळा आहे आणि तो सटीक आहे. सटीक आहे. त्याला कारण पण तसंच आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो एक्झिट पोल सादर केला होता तो जवळपास तंतोतंत खरा ठरलेला होता. म्हणजे 100% खरा ठरला होता. त्यामुळे एकूण महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याबद्दलचा उत्सुकता प्रेक्षकांना आहे. म्हणून आज सटीक विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले राजू पाटील यांचा एक्झिट पोल आपण आता ऐकूया. चला. नमस्कार राजाभाऊ. नमस्कार. गोपाळराव, आता आपण जी प्रस्तावना केली त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवडणुकीचे एक्झिट पोल तर जाहीर झालेले आहेत. म्हणजे जवळपास 10-12 संस्थांनी आपापले जे काही पाहणी अहवाल होते किंवा मतदानोत्तर ज्या चाचण्या होत्या त्या लोकांच्या समोर ठेवल्यात आणि प्रत्येकाने वेगळे अंदाज लावलेले आहेत. त्यापैकी 60-70% अंदाज हे महायुतीच्या बाजूला झुकतायत, तर 30-35% अंदाज हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकताना आपण बघतोय. लोकांची अशी चर्चा आहे की आता काय घडणार महाराष्ट्रामध्ये. काही लोकांचे पोल असे आले आहेत, काही लोकांचे पोल असे आलेले आहेत. तर नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडणार आहे, हे एक्झिट पोल बरोबर ठरणार का लोकसभेप्रमाणे हरियाणाप्रमाणे हे पण जे पोल आहेत ते उलते पालते होणार, अशा लोकांच्या मनामध्ये चर्चा आहे. अशा अत्यंत कठीण अवस्थेमध्ये म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचा अभ्यास करणं खूप कठीण आहे आणि मतदानोत्तर चाचण्याही घेणं कठीण आहे. कारण अनेक पक्ष म्हणजे 6 पक्ष मोठे एकत्र लढत आहेत, आणखी दुसरे प्रादेशिक पक्ष लढत आहेत आणि कधी नव्हे ते म्हणजे राज्यनिर्मितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही निवडणूक अशी होते की या निवडणुकीमध्ये एकाचा अंदाज दुसऱ्याला लागत नाही अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आपले जे प्रतिनिधी आहेत महाराष्ट्रातले किंवा आपलं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून जो अभ्यास आपण केलाय तो आज आपण आपल्या प्रेक्षकांच्या समोर ठेवणार आहोत. आशा करूया की आपण ठेवलेले अंदाज बरोबर ठरावेत. पण जर समजा ते ठरलेही नाहीत किंवा ते ठरलेच पाहिजेत असा आपला दावा नाही. आपल्याला जे वाटतं किंवा जो आपला अभ्यास आहे तो आपण लोकांच्या समोर ठेवणार आहे. आणि गोपाळराव, आपण या सगळ्या 288 जागेची विभागवार चर्चा आपण करणार आहोत. तर आपण एका विभागापासून त्याची सुरुवात करूया. सुरुवात विदर्भापासून करावी अशी मला वाटतं. आपण विदर्भ सगळ्यात राज्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि असं म्हटलं जातं की जिकडे विदर्भ त्याची सत्ता अशी साधारणपणे चर्चा असते. आणि मग विदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस सारखे मोठे नेते तिकडेचेच आहेत. संघाचं मुख्यालय आहे. संघाचं मुख्यालय बावनकुळे साहेब तिथलेच आहेत. परंतु काँग्रेसचे नाना पटोलेही तिथले आहेत. त्यामुळं अतिशय रंजक आणि मजेशीर असं एक्झिट पोल आपल्या समोर येत आहे. विदर्भामध्ये एकूण 62 जागा येतात गोपाळराव. आणि या 62 जागेपैकी 62 जागेवर अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आहे. म्हणजे विदर्भाने कधी बघितली नसेल एवढी चुरशीची निवडणूक या 62 जागेवर झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि या 62 पैकी म्हणजे आश्चर्याचा आकडा आपण लोकांच्या समोर देतोय, 35 जागा या महाविकास आघाडीला जात आहेत आणि 25 जागा या महायुतीला म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील जी महायुती आहे त्याला 25 जागा जातात आणि विदर्भामध्ये इतरांना 2 जागा मिळतात आपल्या एक्झिट पोलनुसार. आणि असा विचार केला तर 62 पैकी 35 जागा जिंकणारा जो पक्ष विदर्भामध्ये आहे तो ती आघाडी म्हणजे महाविकास आघाडी आहे. आणि विदर्भामध्ये महाविकास आघाडीला
भरभरून यश मिळतंय असा आपले एक्झिट पोल किंवा आपला अंदाज सांगतोय. म्हणजे लोकसभेची पुनरावृत्ती होणार? लोकसभेची 100% पुनरावृत्ती विदर्भामध्ये होताना दिसते आपल्याला. अच्छा. आणि लोकांनी नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विदर्भामध्ये सर्वाधिक पसंती लोकांनी दिल्याचं आपल्याला आता आपल्या एक्झिट पोलमध्ये दिसून येतं. आता विदर्भानंतर आता सर्वांना उत्सुकता आहे मराठवाड्याची. अच्छा. तर मराठवाड्याचं काय विशेष नाही तुमचं? मराठवाड्यामध्ये एकूण 46 जागा येतात विधानसभेच्या. आपण पाहिलं होतं की लोकसभेच्या 8 जागा मराठवाड्यामध्ये होत्या. पैकी 7 जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या होत्या आणि 1 जागेवर महायुतीला यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं होतं. आणि खरं म्हणजे मराठवाड्याची चर्चा देशभरामध्ये आहे. ती जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे आहे. आणि मग आता मराठवाड्याचा जो कौल असणार आहे हा मराठवाड्याचा कौल महायुतीच्या बाजूने नसेलच असंही अनेकांना पूर्णपणे वाटतं. किंवा जास्तीत जास्त मराठवाडा महाविकास आघाडीच्या बाजूला आपला कौल देईल अशा पद्धतीची अनेकांची भावना होती. प्रत्येकजण ते बोलून दाखवत होता. त्याच पद्धतीचे आकडे आपल्या समोर आलेले आहेत. आणि 46 पैकी 30 जागेवर महाविकास आघाडी जिंकते आहे मराठवाड्यामध्ये आणि 16 जागा या महायुतीच्या वाट्याला मिळत आहेत मराठवाड्यामध्ये. तर महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये चांगली कामगिरी करताना दिसते आहे. 30 जागेवर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी आहे आपले 30 जागा जिंकते आहे. आणि केवळ 16 जागेवर मराठवाड्यामध्ये महायुतीला थांबावं लागतं किंवा महायुतीची जी गेल्या निवडणुकीचा जो घोडदौड होती मराठवाड्यातली ती मराठवाड्याने इथे थांबवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि तो MIM MIMला एक जागा MIMला आपण ती MIMची जी एक जागा आहे ही MIMची एक जागा सुद्धा आपण महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये टाकून त्यांचा आकडा आपण 30 केला. म्हणजे महाविकास आघाडी 29 आणि MIMची एक जागा असा 30चा हा जो फिगर आहे. MIM सुद्धा संभाजीनगरची एक जागा जी आहे गोपाळराव इम्तियाज जलील ते पुन्हा तिथून जिंकताना आपल्याला दिसतात. अच्छा राजाभाऊ, एक आम्हाला उत्सुकता अशी लागून राहिली की लातूरमध्ये काय होणार? कारण लातूरची एक जबरदस्त हाय व्होल्टेज निवडणूक झालेली आहे. मराठवाड्याचे नेते आहेत अमित देशमुख, भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिलं, मुख्यमंत्री असं त्यांना म्हटलं जातं. आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील त्यांनी भाजपतर्फे नशीब आजमावत आहेत. काय होईल असं वाटतं लातूर? गोपाळराव, आपण लातूरची निवडणूक तुम्ही आणि आम्ही जोडून कव्हर पण केली. लातूरची निवडणूक पहिल्यांदा म्हणजे राज्यस्थापनेच्या नंतर कदाचित 1962च्या नंतर पहिल्यांदा एवढी अत्यंत चुरशीची होताना आपण बघतोय. यापूर्वीच्या निवडणुका झाल्या नाहीत. काहीतरी खेळ यापूर्वीच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळत होता. कोणीतरी उभं राहायचं, कोणीतरी पडायसाठीच उभं राहायचं, पुन्हा पुन्हा उभं राहायचं आणि पुन्हा पुन्हा पडायचं आणि जिंकणाऱ्यांना मात्र पुन्हा पुन्हा जिंकत जायचं. अशी गोष्ट लातूरमध्ये होती. भारतीय जनता पार्टी किंवा विरोधी पक्ष जे होते शिवसेना, तत्कालीन शिवसेना, ह्या दोन्ही पक्षाने कधीही काँग्रेसच्या विरोधामध्ये लातूरची निवडणूक जिंकायची आहे अशा पद्धतीचे उमेदवारच दिले नाही. अगदी सगळं मॅनेज होऊन सगळं आतून ठरून ते बाहेर येत होतं. त्याचा फायदा विलासरावांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये झाला. पुढे त्यांचे चिरंजीव अमित देशमुखांना 3 टर्म या सगळ्या प्रकाराचा फायदा झाला. परंतु अमित देशमुख जेव्हा 4थ्यांदा निवडणूक लढवत आहेत तेव्हा भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा तगडे आव्हान उभा केले. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने हे आव्हान उभं केलं असं म्हणण्यापेक्षा ते अर्चना पाटील देवघर या नावाने किंवा देवघर या नावामुळे किंवा शिवराज पाटील चाकूरकर या नावामुळे एक तगडं आव्हान अमित देशमुखांना लातूरमध्ये उभं राहिल्याचं आपल्याला बघायला मिळते. लातूरमधची जी फाईट झालेली आहे ही अत्यंत कट टू कट फाईट झालेली आहे. वोटशेअरचा जर आपण विचार केला तर लातूरमध्ये साधारणपणे 39.5% एवढे वोट
अर्चना पाटील चाकूरकर हे घेताना दिसत आहेत. अच्छा. तर 41 पर्यंत अमित देशमुख हे इथे आपल्याला म्हणजे काटेची टक्कर आहे. काटेकी टक्कर आहे. 1.5% लातूरचा निकाल लागू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या समोर आलेला हा जो वोट शेअर आहे यामध्ये वंचितचा जो फॅक्टर आहे लातूरचा, हा वंचितचा फॅक्टर खूप मोठी गडबड करू शकतो. की वंचितनं जर आपल्या टक्केवारीमध्ये 0.5% अधिक मतं घेतली तर लातूरचं चित्र आपल्याला वेगळं सुद्धा बघायला मिळू शकतं. अर्चना पाटील कदाचित लातूरमधून बाजी मारू शकतात, असंही घडू शकतं. म्हणजे अत्यंत गुंतागुंत आपण ज्याला म्हणतो, गणिताची गुंतागुंत, परिस्थितीची गुंतागुंत लातूरमध्ये झालेली आहे. परंतु आज जे आपल्याला असं दिसतं चित्र, हे अमित देशमुख 1.5% अधिक पुढे आहेत आणि ते विजय होतील अशी लातूरची आज तारखेची परिस्थिती आहे. राजाभाऊ, आम्ही निवडणूक कव्हर करत असताना एक प्रामुख्याने आमच्या निदर्शनात एक गोष्ट अशी आली की 95ला ज्या पद्धतीने निवडणूक झाली तसंच वातावरण होतं. अगदी खरं आहे. पण खंत म्हणून लोकांची अशी आहे, वातावरण तर खूप चांगलं होतं, परंतु बडे नेते भाजपचे का नाही लातूरमध्ये सभा घ्यायला आले? उदाहरणादाखल सांगायचं तुम्हाला की नितीन गडकरी जवळ येऊन गेले, औषध सभा झाली, पण लातूरला नाही का झाली नाही? आणि अमित शहा येणार आहेत असं चर्चा होती, ते नाही आले नाही. JP नड्डा येणार आहेत, देवेंद्र फडणवीसची सभा होईल ते म्हणले, हेमा मालिनी येणार तर त्यांची सभा नाही झाली. अशा मोठ्या सभा का नाही झाल्या लातूरमध्ये? खरं म्हणजे लातूरची निवडणूक जिंकायचीच आहे असं भाजपला वाटलं का नाही, हा एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय. अर्चनाताई पाटील यांना आपण उमेदवारी तर दिली आहे, परंतु आपण हे काहीतरी आपल्या आजपर्यंतच्या परंपरेमध्ये काहीतरी बदल करतोय अशा पद्धतीची शंका त्यांना असली पाहिजे. आणि लातूरमध्ये लातूरमध्ये मोठे नेते येऊन लातूरच्या राजकारणामध्ये फारसा बदल झालाही नसता. आता हे मोठे नेते जाणीवपूर्वक आले नाहीत का मग लातूरच्या भाजपाने त्यांना रोखलं किंवा अमित देशमुख यांच्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी आली नाही, असे अनेक अर्थ आपण आता काढू शकतो. त्यांच्या बंधू उभारले तिथे पण नाही आले, तिथं दोन्ही मतदारसंघामध्ये आले नाहीत. त्यांच्याही रमेश कराड तर अगदी बिचारा एकटाच लढलेला आहे पूर्णपणाने. त्यांच्या प्रचारासाठी तर भाजपचे कुणी मोठे नेते गेले नाहीत. कदाचित देशमुख प्रेमामुळं भारतीय जनता पार्टी जरा थोडंसं अंग राखून राहिली असं आपल्याला इथे म्हणता येईल. पण पवन कल्याणच्या ह्याच्यामुळे मात्र रोड शो मुळे मात्र वातावरण पवन कल्याणचा रोड शो ने लातूर असं धुवून काढलं सगळं, क्रांती झाली. लातूर पहिल्यांदा रस्त्यावर आलं, बाहेर आलं आणि प्रचंड मोठा प्रतिसाद आपल्याला त्या रॅलीला बघायला मिळाला. राजाभाऊ, या अनुषंगाने एक खटकलेली बाब अशी आहे लोकांना, लातूरकरांना, की अपप्रचार थोडा झाला वेगळ्या पद्धतीने. म्हणजे प्रचाराचा स्तर जो होता ना, जो विलासराव देशमुखांपर्यंत होता, तो पहिल्यांदाच थोडं गडबड झाली असं वाटतंय. कारण ते नाही आरची नाही परचा असं आम्ही देशमुखांनी हे केलं. खरं म्हणजे गोपाळराव, लातूरच्या संस्कृतीला, लातूरच्या राजकारणाला, लातूरच्या बौद्धिक वैभवाला न शोभणारी गोष्ट लातूरमध्ये ही घडली आहे. आता जी घडली आहे ती मान्यच करावी लागेल. अनाहूतपणे घडली आहे, जाणीवपूर्वक घडली आहे, कुणी घडवायला भाग पाडली आहे, जे काही कारण असतील ते असतील. परंतु अमित देशमुख हे पण सुसंस्कृत राजकारणी आहेत. म्हणजे त्यांच्यावर काय लगेच काय ठपका टिकून मोकळं व्हायचं कारण नाही. तेही कसं लूज टॉकिंग करत नाही, बरोबर. परंतु पहिल्यांदा त्यांच्या तोंडून अशा पद्धतीची शेरो शायरी निघाली आणि लातूरने अमित देशमुखांच्या या विधानाचा धिक्कारच केला. म्हणजे ते लातूरकरांनी मान्य केलं नाही. त्यांना फटका बसत. काँग्रेसच्या समर्थकांनी किंवा अमित देशमुखांच्या समर्थकांनी सुद्धा नाही, हे गोष्ट त्यांना हे बात कुछ हजम नाही अशी पद्धतीचं वातावरण लातूरला निर्माण झालं. आणि त्याची सहानुभूती उलट इकडे अर्चना पाटील यांना झाली. मला वाटतं त्या एका डायलॉगमुळे अमित देशमुखांचं 5-10 हजार मताचं नुकसानच लातूरला झालं असलं पाहिजे आणि त्याचा फायदा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना निश्चित झाला असला पाहिजे. राजाभाऊ, आम्हाला एक शेजारी असलेल्या आपल्या धाराशिव जिल्ह्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायची उत्सुकता आहे. काय वाटतं धाराशिवमध्ये काय होईल? धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये
2 विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार आहेत. एक भूम परांड्याला आणि दुसरा उमरग्याला 2 ठिकाणी आहे. एके ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि प्रॉपर काय म्हणतो आपण त्याला धाराशिव कळंब मतदारसंघ जो आहे तिथे पण शिंदे गटाचाच उमेदवार आहे. म्हणजे 3 शिवसेना आणि एक भारतीय जनता पार्टी असं ती महायुतीचे तिथे 4 उमेदवार आहेत. परंतु आज जे आपल्याकडं रिपोर्ट येत आहेत किंवा आपला जो एक्झिट पोल सांगतोय की या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा 50-50चा कौल देतोय. म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूनं 50% आणि महायुतीच्या बाजूनं 50%. उस्मानाबाद कळंब मतदारसंघातून कैलास पाटील जे आहेत शिवसेनेचे हे रेकॉर्ड मताने मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताचं जर रेकॉर्ड कोण करेल तर कैलास पाटील हे धाराशिवचे जे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे रेकॉर्ड तिथे मोडतील किंवा एक नवा रेकॉर्ड स्थापन करतील. हां, त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाते. तर शिंदे गटाचे जे मंत्री आहेत धाराशिव जिल्ह्यातले तानाजी सावंत मोठे मंत्री आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला भिकारी करण्याची क्षमता असलेले आणि खेकड्यांच्या माध्यमातून धरणं फोडण्याची कला अवगत असलेले असे मोठे मंत्री महोदय तिथे आहेत. आणि तिथे राहुल मोटे हे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत हे राहुल मोटे यावेळेला तानाजी सावंत यांना पराभूत करू शकतात काय म्हणतात किंवा तानाजी सावंत या मतदारसंघामधून पराभूत होतील. फार मोठा असे रिपोर्ट आज आपल्याकडे किंवा अशा पद्धतीच्या लोकभावना आपल्यापर्यंत पोचताना दिसत आहेत. म्हणजे आणि हे 2 मतदारसंघ भूम परांडा आणि उस्मानाबाद कळंब किंवा धाराशिव कळंब हे 2 मतदारसंघ यांच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूने जात आहेत. तर तुळजापूर मतदारसंघ जो आहे तिथे राणा पाटील हे जे उमेदवार आहेत राणा जगजितसिंग पाटील भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार आहेत आणि ते आता याही वेळेला आपली जागा राखतील अशी तिथली परिस्थिती आहे. लोकसभेला त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या पण ते आता पुन्हा इथे आपली जागा विधानसभेची राखतील. त्यानंतरचा जो मतदारसंघ येतो तो उमरगा. या उमरगा मतदारसंघामध्ये ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. 4थ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि तर शिंदे गटाचे उमेदवार म्हणल्यावर त्यांच्याकडे काहीच कुठल्याच गोष्टीची काही कमी नाही. प्रचंड मोठा धनसागर त्यांच्याकडे आहे आणि अशा या धनाच्या मोठ्या आगाराच्या समोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तिथे स्वामी यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यांचे स्वामी नावाचे जे उमेदवार आहेत हे लोकांमध्ये त्या व्यक्तीची प्रतिमा अत्यंत चांगली आहे. लोकांच्या मध्ये काम करणारा लोकांच्या मध्ये मिसळणारा अशा पद्धतीची शिवसेनेच्या उमेदवारी तिथली परिस्थिती आहे. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये हे स्वामी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत हे अर्थकारणामध्ये खूप मोठं कमी पडल्याचं दिसून येते. आणि स्वामीवर पुन्हा 4थ्यांदा ज्ञानराज चौगुलेची जी धनशक्ती आहे किंवा ज्ञानराज चौगुले जे आहे ते मात करताना दिसत आहे. म्हणजे तिथे रवी गावकडे निवडून आले ते पूर्वी त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांना फायदा होईल त्यांचा 4थ्यांदा ज्ञानराज चौगुलेंची शक्यता आता आपल्या एक्झिट पोलमध्ये दिसून येते. प्रेक्षक हो, विदर्भ मराठवाडा याचे एक्झिट पोल तुम्ही ऐकले. आता वळूया उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्राबद्दल 38 जागा आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार असे 4 प्रमुख जिल्हे येतात. आणि उत्तर महाराष्ट्रात खरं म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा गड बालेकिल्ला मानला जातो. मग तो लोकसभेलाही 2019च्या निवडणुकीत आपण पाहिला होता. त्या अगोदरच्या 9च्या निवडणुकीत पण आपण पाहिलेला होता. 14च्या निवडणुकीतही पाहिलेला होता. उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्यासाठी मजबूत म्हणजे भुसभुशीत जमीन तयार केलेली आहे. आणि उत्तर महाराष्ट्राच्या 38 जागेपैकी 20 जागेवर
हो. महायुती जिंकताना आपण दिसून येते. अच्छा. 20 जागा या महायुतीच्या बाजूला जात आहेत. हा. तर 18 जागेवर महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रामध्ये जिंकताना आपल्या पोलमधून दिसून येत आहे. म्हणजे 2 जागेचा फरक तिथं आहे. हो. तसा विचार केला आपण तर एकच जागेचा फरक 19-19 झाला असतं तर ते बरोबरीवर सुटलं असतं. परंतु 20 आणि 18 अशी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. अच्छा राजाभाऊ, आता साखर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राबद्दल काय वाटतं तुम्हाला? पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे अत्यंत श्रीमंत जिल्हे, म्हणजे महाराष्ट्रातले श्रीमंत जिल्हे म्हणून या साधारणपणे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, साखरपट्टा म्हणून पाहिलं जातं. आणि शरद पवारांचं राजकारण किंवा शरद पवार जे एक मोठे नेते आहेत त्यांचं राजकारण ज्या विभागाने म्हणजे मोठं केलं किंवा शरद पवारांची ताकद महाराष्ट्रामध्ये ज्या विभागाने मोठी केली, तर असा एक महत्त्वाचा विभाग म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. जवळपास 70 जागा या 5 जिल्ह्यामधून पुढे येत आहेत. त्यामध्ये खरं म्हणजे 2014च्या पूर्वीची जी परिस्थिती होती तर 70 पैकी 60, 65, 62 जागेवर अगदी शरद पवार सांगतील ते त्या पट्ट्यामध्ये लोक निवडून यायचे. परंतु भारतीय जनता पार्टीने पुण्यावर चांगला कब्जा केलेला आहे आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं आपल्याला बघायला मिळतं. आणि थोडेसे पाय भारतीय जनता पार्टीने कोल्हापूरमध्ये पसरलेले आहेत. पुणे आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी चांगली परिस्थिती आहे. परंतु जो आत्ता आपल्यासमोर जो एक्झिट पोल येतोय किंवा आपल्याकडे जे आकडे आलेले आहेत ते 70 पैकी 40 जागेवर महाविकास आघाडी जिंकते. 70 पैकी 40 जागेवर महाविकास आघाडी खूप मोठं म्हणजे महाविकास आघाडीसाठीचा जो सगळ्यात आशादायी विभाग ठरला तो विदर्भानंतरचा, तर तो पश्चिम महाराष्ट्र ठरला. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे जे 3 विभाग आहेत या 3 विभागानं महाविकास आघाडीची काय म्हणू आपण त्याला महाविकास आघाडीला तारलेलं आहे. महाविकास आघाडीची जी काही घोडदौड होती त्या घोडदौडीला पूर्णपणे या 3 विभागाने पाठिंबा दिला, शक्ती दिली. आणि या 3 विभागाच्या जोरावरच महाविकास आघाडी काही वेगळा चमत्कार करताना आपल्याला आपल्या पाहणीमधून दिसून येते. आता उत्सुकता अशी आहे लोकांनी कोकणामध्ये काय होईल, कारण कोकण हा शिवसेनाचा उद्धव ठाकरे यांचा, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांचा गड मानला जातो. मुंबई आणि कोकण जो तिथला पट्टा आहे पूर्णपणे हा त्यांचा गड मानला जातो. आणि आता तो गड कायम आहे का किंवा 2024च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये काही बदल झालेत का असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. त्यावरून आता जे कोकणामधल्या ज्या 36 जागा आहेत गोपाळराव, या 36 जागेपैकी आपल्याकडे आलेला जो अहवाल आहे 22 जागेवर महायुती जिंकते. म्हणजे अजूनही ठाकरेंचा कोकण हा राहिलेला नाही. हा ठाकरेंचा कोकण काय म्हणू आपण त्याला की हिसकावून घेतला गेला. शिंदेने हिसकावून घेतला, भाजपने हिसकावून घेतलेला आहे, ओढून नेलाय, काही म्हणतात हिरावून घेतला म्हणतो आपल्या मराठवाड्यामध्ये त्याला. तर हा जो कोकण होता, गड होता शिवसेनेचा, हा गड आता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवारांच्या युतीकडे जाताना दिसतोय. आणि 22 जागा कोकणामध्ये ह्या पूर्णपणानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या भागातल्या 22 जागा या महायुतीच्या बाजूला जाताना आपल्याला दिसून येत आहेत. तर 14 जागा या केवळ 14 जागा या महाविकास आघाडीच्या बाजूला जाताना दिसून येत आहेत. आणि आता मुंबईत काय होईल? मुंबईच्या 36 जागा आहेत. आणि मुंबई हे सुद्धा ठाकरे गटांचं किंवा ठाकरेंचं, बाळासाहेब ठाकरे पुढे त्यांचे उद्धव ठाकरे यांचा गड मानला जातो. आणि मुंबई म्हटलं की ठाकरे ह्या गोष्टीचं एक नातं गेल्या अनेक वर्षामध्ये निर्माण झाले. 36 जागा तिथेही आहेत. आता या 36 जागेवर काय घडेल किंवा या 36 जागेमध्ये सर्वाधिक जागा नेमका कोणाकडे जात आहेत? एकनाथ शिंदेकडे जात आहेत की
ठाकरेकडे जात आहेत किंवा गोपाळराव शिवसेना कोणाची, हा जो एक प्रश्न आहे महाराष्ट्रात, एकनाथ शिंदेची की आता उद्धव ठाकरेंची किंवा राष्ट्रवादी कोणाची, हे जे प्रश्न आहेत दोन. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला, मग त्या पवारांची असो किंवा अजितदादांची, त्यांची ती राष्ट्रवादी म्हटली जाते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 40 जागा जिंकतात शरद पवारांची आघाडी. त्यामुळं राष्ट्रवादी ही शरद पवारांची, असाच निर्णय आता पुढे येतोय. तर हाच फैसला शिवसेना कुणाची यावरही होणार आहे. आणि या 36 जागेपैकी 17 जागा या महाविकास आघाडी जिंकते. 36 पैकी 17 जागेवर महाविकास आघाडी आणि 15 जागेवर गोपाळराव फरक किती कमी आहे बघा, 2% किंवा 2 जागेंचा फरक आपल्याला तिथे दिसतोय. कदाचित 16 झाल्या असत्या तर हा प्रश्न अनिर्णित राहिला असता की शिवसेना कोणाची. परंतु 17 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होत आहेत. तर 15 जागेवर इथे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते विजय होत आहेत. आणि गोपाळराव मुंबईमध्ये 3 जागा या हितेंद्र ठाकूरच्या ज्या जागा आहेत त्या पुन्हा कायम राहताना आपल्याला दिसत आहेत. 3ही जागेवर हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडून येते. वंचित बहुजन आघाडी आणि मनसे आणि बच्चू कडू यांचा जो ही आहे, आपण आता बच्चू कडूंना अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये 1 जागा मिळते. वंचित बहुजन आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे खातं उघडणार आहे वंचितचाही जागा. आणि मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता आपण आहे. आणि म्हणून हे संपूर्ण जागेची जर आपण बेरीज केली, आता आपण शेवटी त्याबद्दल विश्लेषण करूया. तर त्यापूर्वी राजाभाऊ, माझ्याकडे एक असा प्रश्न असा आहे की मताची टक्केवारी ह्यावेळेस वाढलेली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की ज्यावेळेस मताची टक्केवारी वाढते त्याचा फायदा आम्हाला होणार, बीजेपीला होणार, युतीला होतोय. तो एक मुद्दा आहे. आणि लाडक्या बहीण काय करणार, हा एक तुमच्याकडनं जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहे. 2 गोष्टी. लाडक्या बहिणीचा फायदा हा एकनाथ शिंदेना सर्वाधिक होताना दिसला. म्हणजे लाडक्या बहिणीला किंवा ज्यांच्या खात्यावर 1500 रुपये आले त्यांना असं नाही वाटलं की ते देवेंद्र फडणवीसांचे आहेत किंवा अजित पवारांचे आहेत, असं नाही वाटलं. हे एकनाथ शिंदेचे पैसे आहेत. आणि लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथ शिंदे ठरलेला दिसून येतो. त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला कुठे फारसा होताना दिसला नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या 2024च्या निवडणुकीमध्ये संघानं जे काम केलं, संघ जो बाहेर पडला, तो लोकसभेमध्ये संघ बाहेर पडला नव्हता. पण या निवडणुकीमध्ये संघाचे जे कार्यकर्ते होते, हे कार्यकर्ते खूप ताकदीने बाहेर पडले. आणि या कार्यकर्त्यांनी मताचा टक्का वाढवण्यासाठी घरोघरी जाऊन जे अभियान राबवलं, घरोघरी जाऊन तिथला मतदार बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा फायदा निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला झालेला आपल्याला दिसून येते. संघाचे म्हणजे स्वयंसेवक संघ जर या निवडणुकीमध्ये सक्रिय झाला नसता गोपाळ, किंवा अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जे आव्हान केलं होतं की आपल्या मताचा टक्का वाढवा, आपण सगळे बाहेर पडा, त्यांची जी संघाची टीम होती ही जर बाहेर पडली नसती तर महायुतीला 100चा आकडा गाठणं यावेळेला खूप नक्कीच कठीण होतं. परंतु ही टीम बाहेर पडल्यामुळं महायुतीचे 20-25 जागा वाढताना दिसून येत आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. राजाभाऊ, तुम्ही तर एकदम सटीक विश्लेषण केलेलं आहात. आता उत्सुकता आम्हाला अशी आहे की आकड्यामध्ये म्हणजे शेवटाकडे जात असताना तुम्ही कुणाच्या पाड्यामध्ये तुम्ही किती जागा टाकणार आहात? पहिल्यांदा आपण सरकार महाराष्ट्रामध्ये कोणाचं स्थापन होत आहे, महाराष्ट्राच्या जनतेला मोठी उत्सुकता आहे. आणि आता आम्ही जे आपल्यासमोर एक्झिट पोल ठेवलेले आहेत किंवा आमचे अंदाज ठेवलेले आहेत, हे आमचे अंदाज आहेत. आमचे प्रतिनिधी, आमची टीम, आमचे सहकारी, आम्ही सगळे एकत्र बसून राज्याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला
किंवा लोकभावनेची गणितं घालून आपण हा एक्झिट पोल लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा बरोबर ठरावा अशी आमची इच्छा आहे, पण ठरणारच आहे असा आमचा दावा नाही. शेवटी तुम्ही लोकांनी काय केले, मायबाप जनतेनं काय केलेलं आहे, तुमचा अंत तुम्ही आमच्यापर्यंत लागू दिलाय का नाही दिलाय, हा सगळा तुमच्या मनाचा तो खेळ आहे. आपण शेवटाच्या भागाकडे जाऊया. महाराष्ट्रामध्ये बहुमताचा आकडा पार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार, सत्तांतर होणार आणि 154 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होताना रिंगण माध्यमच्या या पोलमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आणि 123 जागेपर्यंत महायुती महाराष्ट्रामध्ये जाऊ शकते. तर दुसरीकडं 11 जागा या इतरांना महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात. या 11 जागेपैकी सुद्धा 4 जागा या महाविकास आघाडीच्या विचाराच्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची जी संख्या आहे एकत्रित ते 158 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि महायुतीची जी शक्यता आहे ती या 123 मध्ये जर 4 आपण इथे मिक्स केल्या तर 127-28 पर्यंत महायुती जाऊ शकेल. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल असं माध्यम आणि रिंगणच्या आपल्या संयुक्त पोलचा एक्झिट पोल आहे किंवा अंतिम पाहणी अहवाल आपण ज्याला म्हणतो तो आपण लोकांच्या समोर ठेवला आहे. राजाभाऊ, याच्यामध्ये सर्वात रंजक बाब अशी आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीत राहणार आहे. होय होय होय. आणि भाजप कधी काय खेळ करेल सांगता येत नाही. मागच्या 2-2.5 वर्षानंतर ज्या पद्धतीने सत्तांतर झालं, शिंदे गटाला फोडले, पुन्हा अजितदादा त्यांना मिळाले, तसा काही खेळ होईल का परत? भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीला जर सत्ता मिळाली नाही तर एक शक्यता फार मोठी आहे. ती शक्यता अशी आहे की अजितदादा हे महायुती बरोबर राहण्याची शक्यता नाही. कारण दादांचं धोरण आहे, त्यांना विकासासाठी सत्ता हवी असते. मतदारसंघाचा विकास करण्याचा दादांना खूप मोठी ही पडलेली असते. आणि मतदारसंघाच्या विकासासाठी जसं त्यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपमध्ये आले आणि लोकांना सांगितलं की मी विकासासाठी गेलोय, तर हे विकासासाठी परत सुद्धा येऊ शकतात त्यांच्याकडे. आणि त्यांना काही फार जागा मिळताना दिसत नाही. म्हणजे अजित पवारांचं तसं महाराष्ट्रामधलं जे किंवा अजित पवार हे ज्या पद्धतीचे नेते आहेत, त्यांची जी क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचा विचार केला तर त्यांना जागा खूप कमी होत आहे. 14 जागेच्या पुढे अजित पवार जातील असं आपला पोल अजिबात सांगत नाही. म्हणजे किंग मेकर ठरणार नाही, ते किंग मेकरही नाही ठरणार. म्हणजे अजित पवारच्या हातात केवळ 14 जागा आहेत, त्यामुळं ते काही फार किंग मेकर वगैरे ठरतील अशी काही परिस्थिती नाही. पण ही शक्यता आहे की जर महायुतीला सत्ता मिळाली नाही आता विद्यमान सरकारला, तर अजित पवार महाविकास आघाडीकडं जाऊ शकतात. विकास हाच मुद्दा पुढे घेऊन की मला विकासासाठी जावं लागलं तर ते हा एक प्रकार भविष्यामध्ये घडू शकतो. आणि एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद गेलं तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेली जी शिवसेना आहे ही शिवसेना राहणार नाही, फुटेल. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे काय लगेच काय शिवसेनेकडे जातील असं नाहीये, पण त्याच्या सोबत असलेली जी मंडळी आहे या मंडळीमध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा अधिक मंडळी पुन्हा स्वघरी परतण्याचा त्यांचा प्रयत्न भविष्यामध्ये असू शकतो. राजाभाऊ, तुम्ही फार जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि विश्लेषण तर एकदम तुमचं सटीक झालेलं आहे. तर लोकांची सुद्धा अपेक्षा अशी आहे की तुम्ही जे लोकसभेला जे विश्लेषण केलं होतं, एक्झिट पोल दाखवलं होतं, त्याचंच पुनरावृत्ती या विधानसभेच्या निवडणुकीत व्हावी असं लोकांना वाटतं. आणि मित्रांनो, राजाभाऊने थोडं मध्यंतरी सांगताना सांगितलं की आमचा हा अंदाज आहे, आम्ही दावा करत नाही कोण निवडून येणार किंवा कोण पराभूत होणार याबद्दल आमचं हे भाकीत नाही. आणि लोकांना काय वाटतं त्यांनी आपलेही म्हणजे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना ही विनंती आहे की हे आमचं मत आहे किंवा अनेकांची मतं व्यक्त केलेली आहेत. मताचं सर्वांना स्वातंत्र्य आहे,
आम्ही माध्यमात काम करणारी मंडळी आहोत. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त अभ्यास करून एक मत तयार करणे आणि आपल्यापर्यंत घेऊन येणे. आम्ही ते घेऊन आलो आहे. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करायचं आहे. तुमच्या भागामध्ये कोण विजयी होईल. आम्ही सगळी कमेंट वाचणारी आणि आपल्या कमेंटची दखल घेणारी आपण सगळी मंडळी आहोत. आम्ही आमचा कमेंट बॉक्स बंद केलेला नाही. भले आपण आम्हाला शिव्या घातल्या तरी आम्ही ते आनंदानं स्वीकारतो, लाईक करतो आम्ही आपल्या शिव्याला सुद्धा. नक्की 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 नक्की. तर आता धाकधूक लोकांमध्ये आहेच आहे, पण 23 तारखेला कोण निवडून येणार किंवा कुणाची सत्ता बनणार हे बघायचं आहे आपल्याला. तोपर्यंत थांबूया. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, अशाच महत्त्वाच्या सटीक आणि अभ्यासपूर्ण रोखठोक गोष्टीसाठी आपण सर्वांनी रिंगण माध्यमला सतत पाहायचं आहे. अजूनही ते सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करायचं आहे अशी विनंती आपल्याला मी करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.